नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली की आपल्या घरातला आवाज किंवा जो कल्लोळ आपण म्हणतो तो वाढतो. ऑफकोर्स इट इज हॅपी टाइम. मुलं घरी असतात, सगळे आपल्याकडे बरेचसे आपल्याला भेटायला नातेवाईक, पाहुणे, फ्रेंड्स यायला लागतात. मुलांचे फ्रेंड्स फ्रिक्वेंटली व्हिजिट करतात. खूप आनंदाचं आणि मजेचं वातावरण असतं. पण ह्या वेळेस जर घरातल्या एखाद्या व्यक्तीला, एखाद्या बाईला किंवा माणसाला मायग्रेनचा त्रास असेल तर त्याच्यासाठी हा आनंदाचा क्षण तितक्या लिमिट पर्यंत तो एन्जॉय नाही करू शकत. सो हाऊ कॅन दॅट फिमेल कोप अप दिस स्ट्रेस? बिकॉज काम तर आहेच तिला, शी इज अ वर्किंग वुमन, प्लस हाऊस होल्ड जॉब्स असतील किंवा इवन द मॅन इन द हाऊस, त्याला पण हाऊस होल्ड जॉब्स असतात, वर्किंग स्ट्रेस असतो, प्लस त्याच्याबरोबर हा ॲडिशनल न्यू फॉर्म स्ट्रेस असतो. सो ह्याला टॅकल करण्यासाठी ऑफकोर्स आपण मेडिकेशन्स तर घेतोच आहोत, पण यू कॅन ट्राय सर्टन ऑल्टरनेटिव्ह टेक्निक्स. त्याचं मी नेहमी सांगते परत एकदा, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड. त्या व्यतिरिक्त काही रिलॅक्सिंग टेक्निक्स असतात, जसे यू कॅन इनकल्केट मेडिटेशन इन युअर लाईफस्टाईल. योगा करू शकता, एक्सरसाइज करू शकता, तुमच्या स्वतःला एक 10 मिनिटाचा मी टाइम देऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही शांत बसू शकता किंवा बाहेर मोकळ्या वातावरणात फिरायला जाऊ शकता. आणि जर खूपच आवाजात जाण्याची गरज पडली एखाद्या ठिकाणी, मूवीजला यायला त्याला, तर यू कॅन यूज सम इयर प्लग्स किंवा कॉटन बॉल्स. आणि बाहेर पडताना, गार्डनमध्ये, पार्कमध्ये फिरायला जाताना गॉगल आणि स्कार्फ आणि कॅपचा वापर डेफिनेटली करावा. परत सांगते, कीप युअर सेल्फ हायड्रेटेड अँड यू कॅन युटिलाइज सर्टन ॲडिशनल सप्लिमेंट्स थ्रू नॅचरल फूड, लाईक थोडं बदाम खाणं. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर सॅल्मन फिश जो असतो त्याचं कन्झम्पशन वाढवणं, अवोकाडोज व्हेजिटेरियन कन्झम्पशन वाढवू शकतात. फ्लॅक्स सीड्स, बनाना, स्पिनिच, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या डेली लाईफमध्ये कुठेतरी 1 by 1 इन्क्लुजन जर केलं, आपल्याला कुठेतरी हेडेक कोप करायला मदत होऊ शकते. थँक्यू.